जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजेनिमित्त आज देहूमधील याच मुख्य मंदिरामध्ये जे आहे ते जगातील सर्वात मोठ्या पगडीचं जे आहे ते लोकार्पण या ठिकाणी झालेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की अतिशय सुरेख अशी संत तुकाराम महाराज ज्या पद्धतीने पगडीचा पेहराव करत होते त्याच पद्धतीची पगडी जी आहे ती आता या ठिकाणी मंदिरामध्ये जे आहे ते आता विराजमान झालेले आपल्याला एकूण पाहायला मिळतं। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत देहूचे संस्थान विश्वस्त आहेत। अध्यक्ष काय सांगाल, काय अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते संत तुकारामांच्या या पगडीमध्ये आहे? खरंच अनन्यसाधारण महत्त्व आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जर एक पैलू जर पाहायला गेलं तर ते वैशिष्ट्यपूर्ण आहे। त्यांचे अभंग पाहिले तर ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत। त्यांचे जे वैकुंठ गमन आहे 375 अमृत महोत्सव साजरा हे सदैव वैकुंठ हे वैशिष्ट्य आहे। आणि अनुरेणू या तुकडा तुका आकाश एवढा, हे आकाशा एवढं व्यापकता असणारे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं एक वैभव आहे। आणि तशाच प्रकारची दिलीप सोनेकरा आणि पवनजी सळंकर यांनी त्याचं बनवलेलं गिनीज रेकॉर्ड हे आगळं पूर्ण वेगळं आहे। आत्तापर्यंत जेवढ्या पगड्या बनवल्या गेल्यात त्याच्या वेगळ्यातले ते प्रत्येकाचं पहिल्यांदा 4 फुटाची होती तर ती 5 फुटाची बनवलेली, पहिली 22 फुटाची होती तर ती 30 फुटाची बनवली। आगळं वेगळं रेकॉर्ड आणि ते समाजापर्यंत पोचावं आणि रेकॉर्ड म्हणून संत तुकाराम महाराज संस्थान भावी भक्तांना त्याचा खूप खूप आनंद आहे। नक्कीच आपण पाहिलं तर येणाऱ्या बीजेनिमित्त या ठिकाणी जे आहेत आता याच पगडीचं जे आहे तर सोहळा या ठिकाणी लोकार्पण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। अनेक भाविक भक्त जे आहेत ते आता याच पगडीचं दर्शन जे आहे ते आता येणाऱ्या बीजेनिमित्त घेतील याला मात्र शंका नाही। रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।